नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे अग्नीरच्या आणखी एक भावनिक आणि हृदयस्पर्शी भागात. गैरसमजाच्या सावल्या अजून पूर्णपणे दूर झालेल्या नाहीत. अग्नीच्या मनात प्रश्नांचा गुंता आहे आणि नीराच्या डोळ्यात अजूनही भूतकाळाचं ओझं. पण आज एका छोट्याशा कृतीतून नात्यांमध्ये हलकासा बदल दिसणार आहे. विश्वासाची एक नवी पायरी चढली जाणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. अग्नीर भाग 29. मासाहेब, आम्हाला तुमच्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं होतं. सकाळ सकाळी अग्नीने मासाहेबांना फोन लावला होता. काय झाले? कायरा ठीक तर आहेत ना? नीरांनी त्यांना काही केले तर नाही ना? मासाहेबांनी असा प्रश्न विचारताच अग्नीने आपली 2 बोटं कपाळावर घासली. त्यांनी विचारलेल्या या प्रश्नावरून नीराच्या बिघडलेल्या तब्येतीविषयी त्यांना माहीत आहे हे अग्नीच्या लक्षात आले होते. कायरा ठीक आहे मासाहेब, मला नीराविषयी बोलायचे होते. अग्नी जास्त आढेवेढे न घेता सरळ मुद्द्यावर बोलला. बोला, काय बोलायचे आहे ते? मासाहेब म्हणाल्या. मासाहेब, तुम्हाला नीराच्या पास्टविषयी काय माहिती आहे? अग्नीने सरळ विचारलं. काय झालं अग्नी? आज अचानक तुम्हाला त्यांचा भूतकाळ जाणून का घ्यावासा वाटला? मासाहेब म्हणाल्या. मासाहेब, तिचे आणि तिच्या मैत्रिणीचे बोलणे ऐकले. त्यावरून तिच्या पास्टमध्ये असे काहीतरी आहे जी सोनाशी कनेक्टेड आहे. त्यामुळे मला तिचा पास्ट जाणून घ्यायचा आहे. अग्नीने कोणतीही गोष्ट न लपवता सरळ सांगितलं. मग तर तो तुम्ही सरळ त्यांनाच विचारला पाहिजे. कसं आहे, त्यांनी सुद्धा लग्ना अगोदर आम्हाला त्यांच्या पास्टविषयी तुम्हाला माहिती देण्यासाठी सांगितलं होतं. तेव्हा आम्ही त्यांना सरळ हेच सांगितले की ह्या गोष्टी जेवढ्या नवरा बायकोमध्ये विश्वासाने होतील तेवढ्याच चांगल्या. दुसऱ्या व्यक्तीने यात हस्तक्षेप करणं योग्य नाही आणि आम्ही तुम्हाला देखील तेच सांगतो. तुम्ही त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या भूतकाळाविषयी विचारल्यास आम्हाला खात्री आहे त्या तुम्हाला नक्की सांगतील. मासाहेबांनी सांगण्यास नकार दिल्यावर आता हा प्रश्न नीराला कसा विचारावा याचा विचार करत अग्नी पुढे म्हणाला. अजून एक बोलायचे होते मासाहेब. तिथे जी नीराच्या भावाची ट्रीटमेंट चालू आहे ती आपणच करावी असे मला वाटते. तसंही ती इथे राहून कायराची काळजी घेते आहे तर आपण तिच्या भावाची ट्रीटमेंट तर करूच शकतो ना. पहिलं वाक्य जरी अग्नी सरळ शब्दात बोलला असला तरी नंतरचं वाक्य मात्र तो अडखळत म्हटला. त्याला त्याच्या बोलण्यात नीराची काळजी मासाहेबांना दाखवायची नव्हती, पण ती मासाहेबांनी लगेच ओळखली. त्या थोड्या तिरकस गालात हसल्या आणि अग्नीला म्हणाल्या. एक आई आपल्या मुलीवर प्रेम करण्याची आणि तिची काळजी घेण्याची किंमत कधीही घेत नसते. नीरा फार स्वाभिमानी आहेत. त्यांना दुसऱ्यांच्या उपकाराखाली जगायला आवडत नाही. त्यामुळे त्या जेव्हा आमच्याशी बबलूची ट्रीटमेंट बंद करण्याविषयी बोलल्या तेव्हा आम्ही सुद्धा त्यांच्या मताचा आदर करून त्यांना होकार कळवला. त्यानुसार काल रात्री भैरवला घेऊन ते बँगलोर येण्यासाठी ट्रेनमध्ये निघाले देखील आहेत. उद्यापर्यंत ते तिथे पोचतील सुद्धा. विशेष म्हणजे त्यांच्या ट्रेनच्या तिकिटाचे पैसे देखील नीरा यांनीच दिले. अग्नी पुढे काही बोलत नाही हे पाहून मासाहेब त्यांना म्हणाल्या. आई आई असते अग्नी. आईच्या प्रेमाला उपकारात किंवा पैशात कधीही तोलू नये. तुम्ही तुमचा राग थोडा वेळ बाजूला ठेवून त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्यांच्या बोलण्यातून वागणुकीतून त्यांना भूतकाळाने दिलेल्या जखमांचे घाव तुम्हाला नक्कीच दिसतील आणि तुमचा त्यांच्याविषयी जो गैरसमज आहे तो देखील दूर होईल आणि मग कदाचित तुम्हाला कायरासाठी आई म्हणून त्या कशा योग्य आहेत ह्या आमच्या निर्णयाचे महत्त्व पटेल. चला, आम्हाला आज थोडे धरण बांधणीच्या ठिकाणी फेरफटका मारायला जायचे आहे. एकदा ते काम नजरेखालून काढले तर बरे होईल असे आम्हाला वाटते. त्यामुळे ठेवतो आता फोन. कसं सांगू माळसाहेब मी तुम्हाला, आजकाल तर तिला पाहिल्यावर मला तिच्याविषयी रागसुद्धा येत नाही. तिला अजून जाणून घेण्याची आणि समजून घेण्याची इच्छा होते, पण मी माझ्या भोवती जे कुंपण घालून ठेवले आहे ते मला तिच्यापर्यंत पोहोचू देत नाही. आज कायराला प्रॉमिस केल्याप्रमाणे तिच्यासोबत वेळ मिळावा म्हणून अग्नीने त्याची कामे रात्री जास्त वेळ बसून पूर्ण करून ठेवली होती. सकाळी तो तिला उठवण्यापासून तिच्यासोबत होता. नाश्तासुद्धा त्या दोघांनी रूममध्येच केला. नीराने सुद्धा त्या दोघांना त्यांचा वेळ देत कायरासाठी किचनमध्ये वेगळा प्रयोग करायचे ठरवले. कायरा आणि अग्नी दोघांनाही गाजर आवडत नसल्याने ते दोघेही कधीही गाजर खात नव्हते. म्हणून तिने गोबीमध्ये गाजर मिक्स करून त्याचे मंचुरियन
आणि पनीरमध्ये भरपूर भाज्यांसोबत गाजर घालून त्याचे स्प्रिंग रोल तयार केले. डायनिंग टेबलवर कायरा आणि अग्नी बसून मस्ती करत असताना तिने लंच सोबत ते सुद्धा खायला वाढले. आणि आश्चर्य म्हणजे त्या दोघांनाही मंचुरियन आणि स्प्रिंग रोल फार आवडले होते. अग्नी तर लंच झाल्यावर शेफचं कौतुक करत म्हणाला, वाव, आजचं लंच तसं नॉर्मल होतं, पण सोबत हे जे काही बनवलं होतं ते एकदम छान वाटलं. नेहमी तर तुम्ही अशा काही डिश बनवत नाही, मग आजच कशी काय? त्याच्या या बोलण्यावर कायरा खुदूखुदू हसली आणि त्याला म्हणाली, डॅडा, हे नीरा आईने बनवले असणार. मला तिच्या हाताचे मॅजिक फार आवडते. कायराने आपल्या हाताची चव ओळखली. हे बघून नीराला तिचे कौतुक वाटले. तिने तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिच्या कपाळावर ओठ टेकवले. अग्नीने शेफकडे बघितले असता शेफने मान हलवून कायराच्या बोलण्याला संमती दिली आणि तो अग्नीला म्हणाला, सर, आजची ही स्पेशल डिश मॅडमांनी कॅरेटसोबत बनवली आहे. आता मात्र अग्नीला आश्चर्य वाटले, कारण त्याला कॅरेटची स्मेलसुद्धा आवडत नव्हती. परंतु पूर्ण पदार्थ संपल्यानंतर सुद्धा त्याला हे ओळखीला आले नाही की यात कॅरेट घातलेले असेल. आता मात्र खरंच अग्नी मनापासून म्हणाला, छान वाटेल, असं नवीन नवीन पदार्थ खायला आवडतील आम्हाला. काय कायरा? अग्नी जरी नीराला सांगत असला तरी तो बघत मात्र कायराकडे होता. पण त्याच्या या दोन शब्दांच्या कौतुकाने नीराच्या चेहऱ्यावर मात्र स्माईल आली. येस आई, कॅरेट जर एवढे यम्मी लागत असतील तर मी नेहमी कॅरेट खाईल. कायरा तिच्या दोन्ही हातांचा मोर नाचवत नीराला म्हणाली. जेवण झाल्यावर थोडा वेळ कायरा आणि अग्नी लिव्हिंग रूमच्या सोफ्यावर खेळत बसले होते. तेव्हा भुवनने येऊन अग्नीला फिजिओथेरपिस्ट आल्याचे सांगितले. सर, मी तुम्हाला प्रिस्क्राईब केलेली मेडिसिन अजून तुम्ही मागवली नाही, तर आपण जुन्याच मेडिसिनवर हे सेशन घ्यायचे का? फिजिओथेरपिस्टने खुर्चीवर बसत पाण्याचा ग्लास हातात घेतला आणि अग्नीला विचारले. पण तिचे असे विचारताच एका बाजूला उभ्या असलेल्या नीराच्या डोळ्यात मात्र आश्चर्य जमा झाले. ती नजर उचलून अग्नीकडे बघू लागली. माझा असा विचार होता की आपण ॲलोपॅथी मेडिसिन थांबवून काही दिवस आयुर्वेदिक मेडिसिनने इलाज करून पाहिला असता तर. नीराने काही आयुर्वेदिक मेडिसिन सर्च केले आहेत. तुम्ही बघून सांगा त्या कितपत वर्क होतील. असे म्हणत त्याने नीराला थेरपिस्टची बोलण्याचा इशारा केला. नीरा घाबरत घाबरतच 2 पावलं पुढे आली आणि तिने शोधून ठेवलेल्या आयुर्वेदिक तेलाबद्दल आपल्या मोबाईलमधून माहिती सांगू लागली. पण नीराने कायरासाठी एवढी मेहनत घेतली पाहून त्या थेरपिस्टला तिचा थोडा राग आला. मिस्टर राठोड, हरकत नाही, आपण हे तेलही मागवून पाहू शकतो. पण मला एक नाही कळलं की तुम्ही या केअरटेकरवर एवढा विश्वास का दाखवत आहात? नाही म्हणजे मागच्या 2 वर्षापासून कायराचे डॉक्टर बदलले, पण फिजिओथेरपीला मीच येते आहे. आणि तुम्ही एवढ्या दिवसात कधीही तिच्या मेडिसिनमध्ये बदल करण्याचे मला सुचवले नाही. आणि अचानक आता चाललेल्या केअरटेकरच्या म्हणण्यावर विश्वास ठेवून. कधीकधी काही बदल आवश्यक असतात, मग ते इच्छेने होत की अनिच्छेने. हे वाक्य बोलताना त्याने एक क्षण नीराकडे पाहिलं. आतापर्यंत आपल्यावर विश्वास दाखवला म्हणून खुशीत असणारे डोळे त्याचे बोलणे ऐकून आता मात्र पाणवले होते. अग्नीने तिच्याशी त्याच्या इच्छेविरोधात लग्न केले आहे हे जरी तिला माहीत असले तरी त्याच्या सरळ सरळ असं बोलण्याने तिच्या मनात दुखवल्याची भावना तयार झाली आणि तीच भावना कोणाला समजू नये म्हणून तिने आपली मान खाली घातली. मागच्या वेळेस मी तुमची ओळख करून द्यायचं विसरलो. ही नीरा, कायराची आई. आणि मला असं वाटते ओळख झाल्यानंतर तुमच्या मनात काही शंका नसतील. त्याने नीराची ओळख मुद्दाम कायराची आई म्हणून करून देत पुन्हा एकदा नीराला या लग्नाविषयी त्याची नापसंती दाखवून दिली. नो सर, आय एम सॉरी मॅम. त्या थेरपिस्टला तर आता काय बोलावे तेच कळत नव्हते, कारण मागच्या वेळेसही आणि यावेळेसही तिने नीराचा अपमान केला होता. अग्नीचा स्वभाव ती चांगलाच ओळखून होती. नाही म्हणायला इतर पेशंटपेक्षा या पेशंटमध्ये तिची कमाई जरा जास्त होत असल्याने ती एवढ्या दिवसापासून इथे टिकून होती. तिने नीराची माफी मागताच तिला एकदा खालून वर न्याहाळले. अग्नी एवढा मोठा बिझनेसमॅन, राठोड इंडस्ट्रीचे नाव भारतात सगळ्यात पुढे घेतले जात होते. असे असताना नीरा इतकी साधी? हे गणित तिला काही उलगडत नव्हते. पण तरी तिने विषय न वाढवता आजच्या सेशनवर कॉन्सन्ट्रेट केलं. अग्नीने नीराची ओळख कायराची आई म्हणून करून दिल्यावर नीराला थोडे समाधान वाटले. तिच्या मनाला हे माहीत होते की त्याच्यावर मासाहेबांनी जबरदस्ती हे लग्न लादलं आहे. म्हणून तिने सुद्धा त्याचं हे बोलणं मनाला लावून घेतलं नाही. नीराचा स्वभाव असाच होता, पाण्यासारखा स्वच्छ आणि निर्मळ. स्वतःच्या पहिले ती नेहमी दुसऱ्यांच्या भावनांचा विचार करायची. आजही अग्नीचे बोलणे ऐकून आपल्यामुळे तो दुखावला आहे हे समजून घेत तिने स्वतःला दोष दिला.
भुवन एका बाजूला उभे राहत अग्नीचे बोलणे लक्षपूर्वक ऐकत होता. त्याच्या मनाला कुठेतरी या गोष्टीचा आनंद वाटला की त्यांनी त्यांच्या आयुष्यात कायरासाठी का असेना पण एक पाऊल पुढे टाकले. त्याने नीराला कायराची आई म्हणून मान दिला. अग्नी जरी मान्य करत नसला तरी तो आता नीरावर हळूहळू विश्वास ठेवू लागला आहे हे भुवनने ओळखले. आणि आता तो नीरासाठी थोडा आनंदितही झाला. त्याने जेव्हापासून नीराला ओळखायला सुरुवात केली होती तेव्हापासून ती त्याला प्युअर सोल वाटत होती. म्हणूनच त्याने फक्त बोलण्यासाठी नाही तर मनापासून तिला आपली बहीण मानले होते. आणि हीच गोष्ट त्याने अग्नीला देखील सांगितली होती. थेरपिस्टने आजचे सेशन संपवून कायराकडून कोणकोणत्या एक्सरसाइज नियमित करून घ्यायच्या हे समजावून सांगितले. नीराने देखील तिने गुगलवर सर्च केलेले इतर एक्सरसाइज आणि प्राणायामबद्दल विचारले. पण सध्या सगळं एकदम सुरू करण्यापेक्षा थोडं थोडं सुरू करू हे मत थेरपिस्टने देताच त्यावर अग्नीने सुद्धा होकार दिला. काय झालं अग्नी, असा का पाहतो आहेस? अग्नी तिच्याकडे किती वेळ झाले एकटक पाहत होता आणि त्याच्या अशा बघण्याने ती लाजून चूर चूर होत होती. पाहतो आहे, एवढी वर्ष झाली पण अजूनही तुझ्यात आणि तुझ्या प्रेमात जराही फरक पडला नाही. त्याने तिला मिठीत घेऊन तिच्या कपाळावर ओठ टेकवत म्हणाला. नाही पडला आणि कधी पडणार पण नाही. आपलं प्रेम हे असंच राहील कायम. तिने त्याच्या भोवती आपले हात गुंफत म्हटलं. पण अग्नी, जर आपल्यात कधी दुरावा आला तर तुझं प्रेम कमी होईल का? जर एखाद्या वेळेस मी आतासारखी चांगली नाही दिसत असली तर तू माझ्यावर प्रेम करणार नाहीस का? मी जाड झाली, कुरूप दिसायला लागली तर तर तू मला ओळखणार नाही का? सोना त्याच्या नजरेला नजर भिडवत डोळ्यात पाणी आणून म्हणाली. तिच्या या बालिश प्रश्नावर त्याला खरं तर हसायला येत होते. पण तिच्या डोळ्यातलं पाणी पाहून त्याचं मन गलबलून आलं. त्याने तिच्या भोवतीची त्याची मिठी आणखी घट्ट करत तिच्या डोळ्यात पाहत सांगितलं. सोना, मला तुझ्यावर प्रेम करण्यासाठी तुझ्या ह्या सौंदर्याची नाही तर तुझ्या ह्या डोळ्यांची गरज आहे. या डोळ्यात पाहिल्यावर मला माझ्यासाठी फक्त आणि फक्त प्रेम दिसते. या डोळ्यात मी माझे संपूर्ण जग विसरून जातो. तुला पहिल्यांदा पाहिल्यावर जर माझी नजर कुठे अडकली असेल तर ती या डोळ्यांमध्ये. हे तुझे डोळे नाहीत, माझा आरसा आहे जे मला माझ्या अस्तित्वाची जाणीव करून देते. या प्रेमासाठी मला माझ्या श्वासांची किंमत मोजावी लागली तरी मी मोजेल, पण यातल्या माझ्यासाठीचं प्रेम मी कधीही कमी होऊ देणार नाही. असे म्हणत अग्नीने तिच्या दोन्ही डोळ्यांवर आपले ओठ टेकवताच तिच्या डोळ्यातून 2 अश्रू बाहेर पडले. ते सुद्धा त्याने आपल्या ओठांनीच टिपले. मी आयुष्यात काहीही हरायला तयार आहे, पण या डोळ्यात मी कधीही पाणी पाहू शकत नाही. मी जगेलही त्यासाठीच आणि मरे. पुढचे शब्द त्याच्या ओठांमध्येच विरले, कारण तिने पुढे होऊन त्याच्या ओठांना आपल्या ओठांमध्ये बंद करून त्याच्या भावना स्वतःमध्ये सामावून घेऊ लागली. सोना, आजही मी या डोळ्यांवर तेवढेच प्रेम करतो जेवढे आधी करत होतो. या डोळ्यांमध्ये दुःख आणि वेदना मला आता सहन होत नाही. यात बघितलं की मला माझ्यासाठी परकेपणाची भावना दिसते जी मला सहन होत नाही. माझ्यामुळे या डोळ्यात पाणी आले तर मी आतल्या आत पेटून उठतो. तुझ्या त्या एका निर्णयाने तू मला तिथे आणून उभे केले जिथून पुढे जायला रस्ते तर अनेक आहेत, पण कोणत्या रस्त्याने जावे हा निर्णय मी घेऊ शकत नाही. तो सोनाच्या फोटोसमोर उभा राहून त्याच्या भूतकाळाला आठवत तिच्या डोळ्यात डोळे घालून मनातच तिच्याशी संवाद साधत होता. तेव्हा हळूच तिथे नीरा आणि कायरा हातात सोनाच्या आवडीची फुलं घेऊन उभ्या राहिल्या. कायराने नीराकडेवर बसूनच ते फुलं सोनाच्या फोटोसमोर ठेवले आणि नीराने सांगितले तसे तिला हात जोडून नमस्कार केला. मग त्या दोघींनी मिळून तिथे दिवा लावला आणि परत नमस्कार करत दोघी हसतच तिथून निघून गेल्या. तो मात्र त्या दोघींची ही छोटीशी कृती आपल्या डोळ्यात पाणी आणून तिथेच बघत उभा राहिला. याही वेळेस त्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तर सोनाने दिले होते. मित्रांनो, आजच्या भागात आपण पाहिलं राग, गैरसमज, त्यांच्या आड लपलेलं हळूहळू उमलणारं विश्वासाचं नातं आणि भूतकाळाच्या आठवणींमधून मिळालेलं एक शांत उत्तर. आता पुढे काय होणार? अग्नी आपल्या मनाचं कुंपण तोडेल का? नीराच्या डोळ्यांमधलं दुःख कधी पूर्णपणे नाहीसं होईल का? हे जाणून घेण्यासाठी नक्की पाहत राहा अग्नीरचे पुढील भाग. जर तुम्हाला हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.